तरुणांनी स्वतः संघर्ष केला पाहिजे. म्हणजे बाबा एक बापाचे खूप काही गोष्टी आहेत म्हणून बापाने कमवलेलं काही विकायचं नसतं. बापाने कमवलेलं काही विकायचं नसतं, तर ते वाढवायचं असतं. मग ती संपत्ती असो की इज्जत असो. बरोबर बरोबर. बापाची खूप श्रीमंती आहे पण लग्न झालं आणि आपण काहीच काम करत नाही आणि बाप जर एखाद्या दिवशी म्हटला ए तुझं काय रे, माझं आहे, काय होईल असं? बरोबर. म्हणजे काहीच कळणार नाही काय काय करायचं. म्हणजे त्याला काय कळणार, काय बोलणार बायकोसमोर? बायकोने जर इज्जत काढली, ए तुझं काय, सगळं माझं आहे. म्हणजे मी सांगत असतो, पिता की दौलत पर क्या घमंड करते हो, मजा तो तब है जब दौलत अपनी हो और पिता घमंड करे. बरोबर बरोबर. तेव्हा मजा आहे जेव्हा आपली दौलत असून बापाला स्वाभिमान वाटावा. पुत्राचे विजय ते पिता सुखावतच आहे. म्हणजे माझ्या वागण्यामुळे माझ्या बापाला शर्मेने मान खाली घालवायला लागणार नाही आणि माझ्या वागण्यामुळे मला माझ्या पोरासमोर मान खाली घालावी लागणार. ही दोन नीतिमूल्य जर सांभाळली तरी आयुष्यामध्ये माझं म्हणणं काय, समाज असा नाही घडत, समाजात छोट्या छोट्या गोष्टी घडत असतो की माझ्या मुलासाठी मी